वढाव येथे सह्याद्री जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन. शासन उदासीन पण नागरिकांच्या आरोग्यासाठी सह्याद्री पुढे. समीर म्हात्रे यांचे प्रतिपादन. छत्रपती संभाजी महाराज जयंती व शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधून खारेपाट विभागातील शुद्ध पाण्याची गरज भागवण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेण विभाग व कार्याध्यक्ष समीरदादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या समाजोपयोगी जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन माजी तहसीलदार सुभाष मुकुंद म्हात्रे यांच्या हस्ते, तर सह्याद्री प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे व फाउंडेशनचे संस्थापक किशोरभाई धारिया तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंतशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बोलताना सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र उपाध्यक्ष समीर म्हात्रे यांनी खारेपाटात अशुद्ध पाण्यामुळे कावीळसारख्या रोगाने येथील मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असूनही शासन पाणी प्रश्नासाठी अद्याप उदासीन आहे, पण नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी सह्याद्री जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी किशोरभाई धारिया यांनी सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवा व जनकार्याचे कौतुक केले. यावेळी खारेपाट संकल्प संघटना, दत्तगुरू स्पोर्ट्स क्लब, गावदेव यूथ क्लब, अंजनी कुमार मित्र मंडळ, राधाकृष्ण स्पोर्ट्स क्लब, शिवसेना शाखा वडाव यांचे सहकार्य लाभले. यावेळी नंदा म्हात्रे, डॉक्टर आशीर्वाद मोकल, वाशी सरपंच संदेश ठाकूर, विवेक म्हात्रे, हेमंत पाटील, प्रदीप वर्तक आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. महामुंबईसह प्रशांत पोद्दार, पेण. पाणी प्यायला पाहिजे म्हणून, पण महिला 50 रुपये म्हणजे महिन्याचा बजेट झाला 1,500 रुपये कुठून आणणार हा विचार करून माहीत असून सुद्धा आम्ही अशुद्ध पाणी पित होतो. पण खरंच आम्ही समीर भाऊचे खरंच खूप आभारी आहोत की त्यांनी हा एवढा चांगला उपक्रम आमच्यासाठी राबवलाय की 10 रुपये आम्ही 10 रुपयाचा कोणीच विचार करणार नाही. जर 10 रुपयात जर 20 लिटर पाणी मिळत असेल तर त्या महिला सगळ्यात त्यांचा उपयोग करतील. तर खरंच भाऊ मी तुम्हाला एकच म्हणेन की आपल्या हिंदू शास्त्रात म्हटलं जातं, परत एकदा म्हणते की आयुष्यात जन्मल्यावर माणसाने एकदा तरी काशी करावी. तर तुम्ही हे जे खरंच पुण्याचं काम केलं आणि तुमची काशी इथेच झाली मला असं वाटते. तुम्हाला काशीला जायची गरजच नाही. आणि परत संपूर्ण भारतामध्ये जास्त पाऊस पडणारा म्हणून प्रदेश कुठला असेल तर तो आपला कोकण आहे. म्हणजे इतर ठिकाणी 3 फूट 2 फूट 1 फूट पाऊस पडतो आणि आपल्याकडे 300 मिली 3,000 आपल्या उंची एवढा पाऊस पडतो. एवढ्या पडणाऱ्या पावसाच्या आपल्या भूभागात देखील आपण अजूनही फक्त महिलांच्या डोक्यावरचे हंडे कधी उतरणार याची वाट बघतो. एकीकडे पाण्याचा उपलब्धतेचा प्रश्न आणि दुसरीकडे मिळणारं पाणी शुद्ध कधी आहे, किती आहे, त्याची शुद्धता किती आहे, त्याचा पीएच किती आहे, ते पोटेबल आहे का नाही हा प्रश्न. असे 2 प्रश्न असतानाच सह्याद्री प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली ज्याचा मला कायमच अभिमान वाटतो असा समीर, काही असो कुठलाही कार्यक्रम असो तो उत्तम नियोजनाने उत्तम प्रकारे करायचा, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून करायचा. याच्यापूर्वी सुद्धा वडावच्या 2 उपक्रमामध्ये मी सहभागी झालो. जे मैदानी खेळ आपल्या इथं होतात, कबड्डी स्पर्धा, त्या दोन्ही कबड्डी स्पर्धेला मी सलग 2 वर्ष उपस्थित होतो. तेव्हा सुद्धा तुमच्या सर्व वडावच्या जे काही तुमचे सगळे लोक आहेत त्याचा सुद्धा उत्स्फूर्त सहभाग मला त्या स्पर्धेमध्ये दिसला. आणि आज हा या ठिकाणी उपक्रम होत असताना सुद्धा आपण सर्वांनी जे काही सहकार्य समीर भाऊंना केलं एका चांगल्या उपक्रमासाठी, त्याबद्दल जर प्रशासन आणि शासनाला काही वाटत नसेल तर मला वाटत नाही माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला काय वाटावं. पण ह्याच्यातून प्रेरणा घेऊन आम्ही शिकलो की आपले जीव आपणच वाचवायला लागतील. त्या संकल्पनेतून आम्ही आज प्लान चालू केला आणि आपल्याकडे योगायोगाने आज भाई किशोरभाई धारिया आज इथे उपस्थित आहेत. त्यांना सरकारने जो पुरस्कार दिला आहे या जलसंवर्धनाच्या बाबतीमध्ये, त्यांना जलनायक ही त्यांना पदवी दिलेली आहे. तर मी सांगतो की ही व्यक्ती संपूर्ण भारतामध्ये जल